हॅलो, आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने अतिशय चविष्ट कमी साहित्यामध्ये गवारीची भाजी। मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी म्हणा अतिशय चवदार आणि चव येणारी टेस्टी भाजी आहे। खात नाहीत ते पण आवडीने खातील। बनवली जाणारी आपली गवारीची भाजी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, तशीच मी माझ्या पद्धतीने बनवून दाखवलेली ही गवारीची भाजी आहे। कशी वाटली एकदा रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा। तर पाहूयात कमी साहित्यामध्ये कमी मसाले वापरून आपण गवारीची गावरान पद्धतीने भाजी कशी बनवायची। तर इकडे मी गवार निवडून घेतलेले इकडे मी अशा प्रकारे गवार निवडून घेतलेले आहे। तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही गवार निवडू शकता। लांब तुकडे हवे असतील तर लांब पण बनवू शकता किंवा छोटे 1-1 इंचाचे माझ्यासारखे तुकडे छोटे छोटे केले तरी चालतील। तर सर्वात आधी आपण गवार छान आणि स्वच्छ धुवून घेणार आहोत चांगली। तर इकडे मी पाणी घातलेलं आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने गवार धुवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये एक टीप देते, भाजी बनवताना नेहमी गवार आपण निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवायची आणि गवार भाजून घ्यायची, जेणेकरून त्याच्यातला जो मुसळटपणा असतो तो निघून जातो। चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यामुळे अधिकच चवीला पण छान लागते। पण इकडे गवार भाजून घेत आहोत। तर कढई गरम झाल्यानंतर गवार टाकायची आणि चांगली भाजून घ्यायची। 2 चमचे तेल घालायचं, जेणेकरून छान अशी आपली गवार भाजली जाते। गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवून त्या गवारीला चांगले लाल ब्राउनिश डाग पडेपर्यंत गवार चांगली भाजून घ्यायची आहे। तर इकडे आपली गवार छान भाजून झालेली आहे। एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि परत थंड करण्यासाठी ठेवायची आहे। तर इकडे गवार थंड होईपर्यंत आपण इकडे मसाला वाटून घेऊयात। तर त्यासाठी इकडे मी थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, थोडासा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आणि लसूण चांगलं बारीक झाल्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची घालायची आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे। तर इकडे पाहू शकते आपलं छान असं बारीक झालेलं आहे आणि आता ते काढून घ्यायचं। आणि इकडे आपण फोडणी घालणार आहोत। तर फोडणीसाठी मी इकडे कुकर ठेवलेला आहे आणि 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी आणि 1 चमचा बेसन घालायचं, चांगलं हलवून घ्यायचं। चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत बेसन चांगलं भाजायचं आणि तो वाटलेला मसाला घालायचा खोबऱ्याचा। त्यानंतर 1 चमचा हळद घालायची आणि चांगलं हलवून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं। मसाला चांगला भाजल्यानंतर पाणी घालून एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून मसाला खाली करपणार नाही आणि एकसारखा मसाला छान आपण भाजून घेणार आहोत। इकडे मी हिरवी मिरची घातली आहे, त्यामुळे दुसरे कुठलेही मसाले घालणार नाही किंवा लाल मिरची पावडर पण घालणार नाही। त्यानंतर इकडे आपला मसाला चांगला भाजून झाल्यानंतर तो आपण भाजून घेतलेली गवारीची शेंग होती ती शेंग घालून घ्यायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं एकसारखं हलवून परतून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे। 2 ते 3 मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हव्या त्या प्रमाणामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तुम्हाला जशी थिक किंवा पातळ घट्ट जशी बनवायची आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता। आणि जर तुम्हाला थोडासा गरम मसाला आवडत असेल तर थोडासा गरम मसाला घालायचा, जास्त घालायचा नाही। आणि इकडे 2 शिट्ट्या करून घेणार आहे मी कुकरच्या आणि त्यासाठी इकडे झाकण लावून घेतलेलं आहे आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर अशा प्रकारे आपली काहीशी भाजी तयार होते। तर बघू शकता खूप छान आणि मऊ लुसलुशीत आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। तर कुकरमध्ये ह्यासाठी शिजवायची जेणेकरून छान मऊ शिजली जाते। आणि इकडे आपली छान अशी भाजी शिजली आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार अशी आपली छान रपरपीत डब्यासाठी म्हणा किंवा मुले न खाणारे ते पण आवडीने खातील। तर आजची आपली रेसिपी गावरान अशी मस्त गवारीची शेंग होती। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।